सध्या सोशल मीडिया वगैरेवर पेरीमेनोपॉज वरती बरीच चर्चा आहे. बरोबर. पण आमच्या व्ह्युअर्स साठी एकदा पेरीमेनोपॉज म्हणजे काय आणि मेनोपॉजचा काळखंड किती असू शकतो याच्यावर थोडंसं सांगा. नक्की नक्की खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण याच्याशी रिलेटेड गोंधळही पुष्कळ कन्फ्युजन्स असू शकतात. तर आता जे आपण बघितलं ना की मेनोपॉज म्हणजे काय, की पाळी बंद होणं, तो साठा संपतो आणि पाळी बंद होते. पण ही काय अचानक होणारी प्रक्रिया नाही, हे मी आत्ताच सांगितलं. तर ते ग्रॅज्युअली व्हेन शी इज इन हर पीक फर्टिलिटी, तिथपासून त्या फर्टिलिटीमध्ये डिक्लाइन होणं, तो जो ट्रान्झिशन पिरियड आहे आणि मग ते पिरियड्स टोटली येणं थांबणं, ही जी प्रक्रिया आहे तो कालखंड म्हणजे पेरीमेनोपॉज. राईट. म्हणजे पीक फर्टिलिटी पिरियड हा प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो. कोणाच्या मध्ये तो 40शीत सुरू होतो, कोणाच्यात थोडा आधीच असतो. पेरीमेनोपॉजची जी लक्षणं आहेत ती ॲक्च्युअल मेनोपॉजच्या आधी 4-5 वर्ष सुद्धा दिसू शकतात किंवा साधारण 8-10 वर्ष सुद्धा आधी दिसू शकतात. अच्छा. म्हणजे 50 जर आपण वय धरलं तर तो 40-45व्या वर्षी सुद्धा एखादीच्या मध्ये हा सुरू होऊ शकतो, तर अगदी 40शीतही सुरू होऊ शकतो. ओके. तर हे तुम्ही सांगताय, तर आपण पेरीमेनोपॉज मध्ये आहोत हे ओळखण्यासाठी त्याची लक्षणं काय? खूप अगदी मी मगाशी म्हटलं तसा हा कन्फ्युजिंग विषय आहे, त्यामुळे ह्या विषयाला हात घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो आत्ताच आपण म्हटलं की तो एक साधारण 10 वर्षाआधी पण सुरू होऊ शकतो. सो एक सरासरी ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 40शीतल्या स्त्रीला ही लक्षणं दिसू शकतात. मग एक 40शीतली स्त्री जर आपण आता डोळ्यासमोर आणली तर ती कशी असते? शी इज डुईंग एव्हरीथिंग सो एफिशियंटली. ती सगळ्या जबाबदाऱ्या ह्या समर्थपणे पेलत असते. कुटुंबाच्या स्तरावर आहेत, मुलांच्या आहेत, घरातली सिनियर व्यक्ती कोणी असतील तर त्यांच्याशी रिलेटेड आहेत, स्वतःची नोकरी, व्यवसाय हे ती अगदी फ्लुएंटली करत असते. आणि मग अचानक काही वेळेला असं होतं की ह्याच्यामध्ये बदल घडतात. तिला असं जाणवायला लागतं कधी की मी अगदी रात्रीपर्यंत जे सगळं व्यवस्थित काम करते, तर मिड डेलाच कुठेतरी असं वाटतं की आता बास करावं, आता थांबावं, घरी जाऊन झोपावं. म्हणजे तिला फिजिकल एनर्जी, शारीरिक ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या कमी झाल्यासारख्या वाटतात. मानसिक लक्षणं सुरू होऊ शकतात की एकदमच काहीतरी विसरायला होतंय, कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये, चिडचिड होतीये, राग येतोय, रडू येतंय मध्येच. अशी लक्षणं ज्या वेळेला एकदम सुरू होतात ना, आणि ही लक्षणं खूप वेगवेगळ्या लेवलची असू शकतात. यू इमॅजिन एखादी स्त्री ही ऑफिसमध्ये आहे आणि एकदम एफिशियंटली शी इज एव्हरी टाइम लीडिंग द मीटिंग्स, आणि तसं करताना मध्येच ती जर ब्लँक झाली तर. एखादी शिक्षिका आहे, ती शाळेत कॉलेजमध्ये शिकवतीये, 50-100 मुलांसमोर ती आहे आणि तिला एकदम दरदरून घाम सुटलाय, तर काय? तर हे लक्षणं जी आहेत ना ह्यांच्यानी कन्फ्युजन निर्माण होतं, कारण तिला माहीत नसतं की आपल्यामध्ये हे बदल का होत आहेत. कारण देर इज नो अवेअरनेस अबाउट इट. ॲक्च्युली मेनार्की जेव्हा असते की पिरियड सुरू होतात त्यावेळेला तिला कुठेतरी त्याचं शिक्षण मिळालं असतं. शी इज बिंग प्रिपेअर्ड फॉर इट. तिची आई, शाळेतून सांगितलं जातं, त्यामुळे तुला कुठेतरी मुलीला कल्पना असते की आता आपले पिरियड सुरू होणार आहेत, काय व्हॉट नीड्स टू बी एक्सपेक्टेड. तसं पेरीमेनोपॉजच्या काळात ही एक नॅचरल फेज आहे ट्रान्झिशनची, याचं काही तिला प्रशिक्षण नसतं. आणि दुसरं एक त्याच्याबद्दल असू शकतं की डिनायल. कारण जरी काही वेळेला माहीत असलं की ही लक्षणं आहेत मेनोपॉजशी रिलेटेड, पण दॅट वर्ड इज समवेअर रिलेटेड टू मेनोपॉज. आणि मेनोपॉज म्हणजे एजिंगशी रिलेटेड आलं, कुठलं तरी एक पुढची गोष्ट सुरू होतीये. मग 40शीतल्या स्त्रीला असं वाटतं की आत्ताच माझ्यात कसे काय एवढे बदल होतील, ॲम आय मुव्हिंग टुवर्ड्स दॅट फेज, एवढ्या लवकर मी हे सुरू होतंय का सगळं, म्हणून पण डिनायल असतं. आता मागच्या आठवड्यातच एक आत्ता 4 दिवसांपूर्वी एक अशी अराउंड 44-45 ती नेहमीची पेशंट आहे माझ्याकडे आली, म्हणाली की ओटीपोट महिना सगळं व्यवस्थित आहे, पण ओटीपोटावर फॅट डिस्ट्रीब्युशन मला जास्त वाटतंय. सो आय सेड की हो, दॅट इज वन ऑफ द सिम्पटम्स ऑफ पेरीमेनोपॉज. पण नाही, माझे पिरियड्स तर रेग्युलर आहेत, मी कशी पेरीमेनोपॉजमध्ये आहे, म्हणजे तो एक डिनायलचा जो येतो ना. सो युअर क्वेश्चन अगेन इज की त्याच्यात लक्षणं काय आहेत. तर जी लक्षणं मेनोपॉजमध्ये दिसतात तीच पेरीमेनोपॉजमध्ये दिसू शकतात. त्याची इंटेन्सिटी, सिव्हिअरिटी ही काही वेळेला कमी असू शकते.
पण तीच लक्षणं दिसू शकतात ह्याची माहिती असणं हे आवश्यक आहे. हॉट फ्लॅशेस फॉर एक्झाम्पल. हॉट फ्लॅशेस म्हणजे केवळ दरदरून घाम फुटणं असं नाही. काही वेळेला एखादीला असं वाटू शकतं की एक गरम लहर येते, अशी एक बर्निंग सेन्सेशन इज पासिंग थ्रू द बॉडी. दॅट इज ऑल्सो क्वाईट पॉसिबल. सो हे व्हेरिएशन्स असतात, बट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की हे त्रास, मेनोपॉज खूप लांब आहे, पण हे त्रास आपल्याला 8-10 वर्षसुद्धा आधी होऊ शकतात, सुरुवात होऊ शकते. याची कल्पना असणं आवश्यक आहे, म्हणजे तो अवेअरनेस असेल की त्याच्या पुढच्या ज्या आवश्यक स्टेप्स आहेत त्यासुद्धा घ्यायला मदत होते.